पार्थ पवारांचं वक्तव्य काँग्रेसला फारच झोंबलेलं दिसतंय. काँग्रेसला आता इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. अमोल मिटकरी यांची पार्थ पवारांच्याकडून काँग्रेसवर टीका. आमदार महेश सावंतांना हायकोर्टाचा मोठा दिलासा. माही मतदारसंघाची निवडणूक याचिका फेटाळली. सदा सरवणकर यांनी दाखल केली होती ही याचिका. सरकारनं आंबा उत्पादकांच्या कलमांना 220 रुपये जाहीर केले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा हा अपमान. शेतकरी नेते राजू शेट्टींची सरकारवर टीका. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ठाकरे सेनेला मोठा खिंडार. ठाकरेंच्या शिवसेनेची आजी माजी सरपंच आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी हीच इच्छा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं वक्तव्य. कर्नाटकामध्ये दाखल एफआयआर बद्दल केली विचारणा. एफआयआर सीआयडीकडे पाठवू अशी महासंचालकांकडून माहिती. सदानंद दातेंच्या भेटीनंतर रोहित पवारांचं वक्तव्य. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि विशेष समित्यांसाठी निवड बिनविरोध. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसाठी 8 सदस्यांची ही बिनविरोध निवड. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय. अवकाळीच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखांची मदत जाहीर. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय. उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करावा. फळ भाजीपाल्याची निर्यात वाढवावी. मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश. अशोक खरात प्रकरणी नाशिक नगरमध्ये 12 गुन्हे दाखल. लैंगिक अत्याचार प्रकरणी 8 गुन्हे तर 30 जणांची चौकशी केल्याचं एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पत्रकार परिषदेत माहिती. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.